हे रामभाऊसाठी विजयाचं एक लक्षण होतं. विजय हा त्याचा पक्का आहे. हा एक माणूस असा कार्यकर्ता ज्याने गेली 30 वर्ष घरावर तुळशीपत्र ठेवून समाजाची सेवा केली. म्हणून मला आत्मविश्वास नाही, मला असं वाटतं की हे सर्व लोक मनोमन ठरवून रामभाऊ आणि त्याच्या सर्व सहकार्याला महायुतीमध्ये आणि राज्य पातळीवर हे चालू आहे काय नाही. आता हा जो निर्णय आहे हा निर्णय सर्वांनी असं ठरवलेलं वरिष्ठ नेत्यांनी पण लोक तिथे निर्णय घेतले. लोकल जे काही नेते तिथे निर्णय घेतले. नांदेड जिल्ह्यात देखील युतीचा हे पाळला गेला नाही, म्हणजे राज्यात जे चालू असताना नांदेडमध्ये तसे प्रकार झालेले आहेत. अनेक वेळेला युती व्हावी असा प्रयत्न आमचे आमदार असतील त्यांनी केलेला आहे. त्यांना भेटायचा प्रयत्न केला. कदाचित त्यांना त्यांचा कॉन्फिडन्स नडला असावा आणि म्हणून आता निवडणूक तिथे लढवली पाहिजे. संभाजीनगर असेल, नांदेड असेल, अनेक ठिकाणी या निवडणुका वेगवेगळ्या पद्धतीने लढल्या गेल्या. सर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काँग्रेस पक्षाचे सपकाळ साहेब आले होते आणि त्यांनी याही निवडणुकीमध्ये मतचोरी होण्याची शंका बाळगली. त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? कारण इथे एक नाही काँग्रेस असेल, उभाटा असेल, हे पराभूत होणार हे नक्की. त्यामुळं पराभवाची कारणं आतापासूनच लोकांच्या डोक्यात टाकणं. मतचोरी झाली, बोगस मतदान झालं, दुबार मतदान झालं, हे सर्व उद्याच्या पराभवाची कारणं आजपासून त्यांनी सांगायला सुरुवात केली आहे. परंतु तुम्ही जर पाहिलं तर काँग्रेस आणि उभाटा गटाचे किती उमेदवार उभे आहेत याचं जर सर्वेक्षण जर आपण केलं तर ते अत्यंत नगण्य परिस्थितीमध्ये निवडणूक लढत आहे. सर, आणखी एक प्रश्न. महायुतीमध्ये प्रत्येक पक्ष बोलला जाते की लाडकी बहीण आमचीच, लाडकी बहीण आमचीच आहे. लाडकी बहिणीचा जो योजना आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना त्यांनी चालू केली. परंतु एक लक्षात घ्या, मुख्यमंत्री साहेबांनी चालू केली असली तरी आमचे सर्व सहकारी, आज देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील किंवा इतर सहकारी, या सर्वांच्या सहकार्याने ही योजना चालू असते. म्हणून आम्ही श्रेयवाद घेत नाही, परंतु योजना बंद पडणार नाही अशी खात्री आणि हमी एकनाथ शिंदे साहेबच देतात आणि सर्वजण त्यांना सहकार्य सुद्धा करतात. म्हणून आज तुम्ही या श्रेयवादाच्या लढाईमध्ये आम्ही नाहीत. आम्हाला आता श्रेय घ्यायचं नाही. आम्ही घेतलेला निर्णय याचं फक्त कायमस्वरूपी त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे. सर, प्रामुख्याने प्रत्येक स्टेजवर चर्चा आहे, याच्यामध्ये कितीपत सत्य आहे? शिवसेना फुटणार नाही. शिवसेनेचे जे काही आमदार आहेत, आज 60 आमदार आहेत, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये अत्यंत जोमाने काम करत आहेत आणि धडाडीने त्यांचे निर्णय तुम्ही सर्वजण पाहत असाल. म्हणून शिवसेना फुटणारे ज्यांचे पक्ष फुटलाय त्यांनी अशा वल्गना करावे हे त्यांना सोबत सुद्धा. सर, या हिंगोली लोकसभेमध्ये हेमंत भाऊंनी मोठ्या प्रमाणात काम केले. लोकल राजकारण आहे. तसाही तो खासदार मला वाटत नाही की कोणत्या बैठकीला आपल्याला दिसला असेल. उभाटाच्या बैठकीला तो जाणं मला वाटतं टाळतो. तो आता पुरुषश्रेणीचा आमचा मित्र आहे. आम्हाला जेव्हा आवश्यकता पडेल त्या टायमाला नाही. हे कार्यकर्त्याची निवडणूक आहे. कार्यकर्ते त्यांच्या ताकदीवर ही निवडणूक लढतात आणि त्यांना आम्ही सहकार्य.